पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। शिवसेनेमध्ये आमदार सचिन अहिर यांनी प्रवेश केल्यानंतर पुण्यामध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय। प्रत्येक जण फायद्यासाठी जातो, ठाकरे सेना मात्र कालही आणि आजही तशीच उभी असल्याची प्रतिक्रिया नेते वसंत मोरे यांनी दिलेली आहे। या संदर्भात पक्षाचे शहर प्रमुख वसंत मोरे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी संवाद साधलाय। पाहूया। वसंत मोरे आपल्यासोबत आहेत। तर त्या तुम्ही सगळं बघितलेलं आहे। त्या अगोदर 6 खासदार गेले, आता इतके विश्वासू सचिन अहिर गेले। काय चालू होतं इतके दिवस आणि याचा पुणे शहराला किती फटका बसणार? नाही, पुणे शहराला कुठलाही फटका बसणार आहे, कारण ते संपर्क प्रमुख होते। मग ते मुंबईला राहतात आणि ही शिवसेना असेल, मनसे असेल, याच्यामध्ये एक पद्धत आहे की मुंबईलाच सगळे हेड ऑफिस असल्यामुळं मुंबईचा एखादा पदाधिकारी पुणेशी संपर्क कोऑर्डिनेट करण्याकरता मुंबईचाच पदाधिकारी नेमला जातो। म्हणजे मी मनसेत होतो तिकडं पण असंच होतं, शिवसेनेत पण तसंच आहे की डायरेक्टली कॉन्टॅक्ट होत नव्हतं, पण सचिन भाऊंच्या माध्यमातून व्हायचं। आणि आता सचिन भाऊ नाहीये, म्हणजे हा मला पण वैयक्तिक हा मला सुद्धा धक्काच आहे। संजय राऊत साहेब असतील किंवा अंबादास दानवे साहेब आले होते इथं त्या दारूच्या प्रकरणामध्ये, त्यावेळेस सुद्धा भाऊ, मी, आमदार सुनील शिंदे आणि अंबादासजी दानवे, आम्ही 4 जण एकाच गाडीत प्रवास केला होता। त्यावेळेस सुद्धा काय बोलताना अशा कुठल्या गोष्टी जाणवल्या नाही किंवा त्याच्यानंतर आदित्य साहेब सॅप्रॉनला आले होते, सॅप्रॉनमध्ये सुद्धा असं काहीच कुठलीच गोष्ट जाणवत नव्हती। आणि काय शिवसेना सचिन भाऊ बघा, कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा माणूस असं नाहीये, परंतु कुठला पक्ष कोणासाठी थांबत नाही। संघटना आणि शिवसेना ही अतिशय तळागाळात पोहोचलेली संघटना आहे। त्याच्या फांद्या जरी कोणी छाटण्याचा प्रयत्न केला ना, तरी त्याची मुळं इतकी मजबूत आहेत ना की ती मुळं इतकी खोलवर गेलेली आहेत की शिवसेना अशी सहजासहजी कोणाला संपवता येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।